माझं नाव आशा अनिल लोंढे, मी सम्राट चौकात राहते. माझे 2 मुलं आणि पतीसह 8 तारखेला आम्ही दोघं नवरा बायको शेताला गेल्यावर माझा मुलगा शाळेवरून आल्यावर माझ्या दारात खेळत असताना आकाश शिंदे आणि अश्विन शिंदे, तुझे हातपाय तोडतो, तू इथं क्रिकेट खेळला की बघ म्हटलं. मुलगा शाळेवरून आम्ही शेतावरून आल्यावर आम्हाला सांगितल्यावर आम्ही नुसतं विचारायला गेलो, तू माझ्या मुलाचे हातपाय का तोडतो? तर अचानक सगळेजण 5-6 जण आले आणि आकाश शिंदे, अश्विन शिंदे, प्रकाश शिंदे आणि यशराज शिंदे चौघांनी मिळून माझ्या नवऱ्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मार. मी अडवायला गेले तर मला सुद्धा अश्विन शिंदेनी केस वाकून खाली मारलं आणि पाठीत सळई घातली. आकाश शिंदेनी हातावर काठी मारली. यशराज शिंदेनी लाथाबुक्क्या घातल्या. प्रकाश शिंदेनी चापटा मारल्या, शिवीगाळ केली. मला चक्कर आल्यावर मी खाली पडल्यावर माझी मुलगी मला वाचवायला येत असताना माझा मुलगा सुद्धा त्या दिवशी वाचवण्याचा प्रयत्न आम्हाला करत असताना त्या मुलाला सुद्धा चापटा मारणं, लाथाबुक्क्या घालणं, ढकलाढकली. त्यामध्ये आज माझा मुलगा सकाळी शाळेला गेलेला असताना त्याची मान, हात अचानकच वाकडे झाले. त्याच्या मानेला सूज, हाडांना सूज आली, एकदम क्रॅक झाले. माझा मुलगा क्रिकेट संघामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या, तो चांगलं घडायला, उद्या काय भलं वाईट झालं तर ते जबाबदार असतील. आज घटना झाली, 4-5 दिवस झालं, आज माझ्या मुलाला असं घडलेलं आहे. काय झालं तर त्यांनी जबाबदार असतील आणि त्याच्या करिअरमध्ये ते अडथळा येऊ शकतो. त्यामुळे त्यांना चांगल्यात चांगली शिक्षा भेटावं. आणि यामध्ये कबाडे साहेबांनी, CP साहेबांनी मला खूप सहकार्य केले. त्यांनी माझं सगळं म्हणणं ऐकून म्हणजे मला न्याय मिळण्याचा चांगला त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलाय. पण माझ्या मुलाला आज जे झाले, माझे हात पाय गळून गेलेत, माझं ताकद पूर्णच गेलेली आहे. काय मागणी काय आहे तुमची? म्हणजे तुम्ही म्हणतो की पोलिसांनी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे, आता नेमकं तुमची मागणी माझी, ती 4 आरोपी फरार आहेत, त्यांना पकडून कायदेशीर काय कारवाई करता येईल. कारण त्यांचे सगळेच 2 नंबर धंदे आहेत. त्यांनी कुणालाच भीत नाही असं दाखवतात. मांडी थापटणं, शिवीगाळ करणं, बाई बघायचं नाही, मोल बघायचं नाही, सगळ्यांना कारण नसताना आमच्या कुटुंबाला मारले. आम्ही आज 8 दिवस झालं अन्न पाणी नाही, का झोप नाही, आमचं जीव कुठंच काहीच जीव लागे नाही, काय नाही. आणि आज मुलाला झाले तर माझी BP वाढायली, मला टेन्शन तर एवढं यायलंय. त्यांना काय योग्य अशी कारवाई व्हावी ही माझी इच्छा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल वगैरे केले नाहीत का? जोडबावी पेठेत गेल्यावर त्यांनी टाळाटाळ केली, पण कबाडे साहेबांनी आणि CP साहेबांनी मला खूप सहकार्य केले. दोघांनी माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी चांगलाच मला प्रतिसाद दिलाय. पण ते आरोपी फरार आहेत, त्यांना पकडून काय असेल ती कारवाई करावं आणि माझ्या मुलाचा विचार करा, आमच्या कुटुंबाचा विचार करा.